महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील राजकीय आणि कायद्याची गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत दसऱ्याच्या दिवशी संघ बरखास्त करण्याचं आवाहन केले आणि संविधानाचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिलाय. सपकाळ म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षात देशाला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. तसेच जातीवाद आणि भांडवलशाहीचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती आणि संघाची 100री असा योगायोग असल्याने दसऱ्या दिवशी संघाबरोबरच संविधानाचा मार्ग अवलंबावा असं त्यांनी सांगितलं. सपकाळ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले की महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. तसेच कोयता, आका, खोक्या आणि रेती गँगसारख्या गुन्हेगारी गटाने राज्यात धुमाकूळ घातलाय. त्यांनी राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री न मिळाल्याचंही गांभीर्याने नोंदवलंय. राज्यातील मतभ्रष्टाचारावरही त्यांनी भाष्य केले. सपकाळ म्हणाले की राहुल गांधींनी मतचोरीची पुरावे दिले असून त्याची चौकशी करावी, पण भाजप सरकार प्रश्नावर उत्तर देण्यात अयशस्वी ठरत आहे. रामराज्याची भाषा करता तर अग्निपरीक्षेला का घाबरता, असं त्यांनी उपस्थित केले. सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्टाचार, लाडक्या उद्योगपतीसाठी विशेष लाभ, शेतकऱ्यांसाठी उपेक्षा आणि अनावश्यक महामार्ग बांधकाम यावरही टीका केली. त्यांनी पुढे सांगितले की 28 सप्टेंबरपासून रेशीम बाग येथे संविधान सत्याग्रह यात्रा आयोजित केली आहे, ज्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी संघाला संविधान भेट देणार आहेत. सपकाळचे हे विधान राज्यातील राजकीय, कायद्याची परिस्थिती आणि आगामी उपक्रम याबाबत गंभीर संदेश देणारं ठरलं आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.